जय शिवराय मित्रांनो आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो मला व्हिडिओ लागले प्रेमाचे या सॉन्गवरती आपण बनवला आहे। व्हिडिओ मित्रांनो एकदम जबरदस्त झाला आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये एक वेगळी कन्सेप्ट आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय। तर मित्रांनो डेमो तुम्हाला जरा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपलं जे काही कॅपकटचं ॲप्लिकेशन असणार आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये तुमचा फोटो आणि मी दिलेला ऑडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। आणि मित्रांनो ॲड केल्यानंतर लागलंच तुम्हाला जो काही ओव्हरले म्हणजे जे काही PNG तुम्हाला दिली आहे मी आयफोन इमोजीची ती देखील ॲड करायची आहे। ते ॲड करण्यासाठी खाली तुम्हाला ओव्हरलेचा ऑप्शन दिसतोय त्यावरती क्लिक करायचं आहे, ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि आपली PNG या ठिकाणी घ्यायची आहे आणि PNG ॲड केल्यानंतर ह्यातला जे काही ड्युरेशन असणार आहे ते एकदम फोटोच्या लास्टपर्यंत तुम्हाला सेट करायचे आहे। ओके, तर मित्रांनो या प्रकारे केल्यानंतर आता आपली जी काही पहिली बीट असणार आहे ती बघू शकता मित्रांनो 3 सेकंदाचे थोडंसं पुढे आहे। नंतरची मित्रांनो जी काही बीट आहे ती 6 आणि 7 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे त्या डॉटच्या पुढे आहे तुम्हाला सॉन्ग ऐकून घ्यायचं आहे आणि मगच बीटला मार्क करायचा आहे। नंतरची जी काही बीट आहे ती मित्रांनो 10 सेकंदाचा पहिला आपला जो काही 0 आहे ते 0 पाशी आहे तुम्हाला सॉन्ग ऐकायचं आहे, हे देखील बीटला मार्क करायचं आहे। नंतरची मित्रांनो आपली जी काही बीट आहे ती बघू शकताय 13 सेकंदाचं जे काही 3 आहे ते 3 बशी आहे प्रॉपर। आणि मित्रांनो लास्टची आपली जी काही बीट आहे ती 16 सेकंदाच्या आणि 15 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं या पोझिशनला बघू शकता तुम्हाला या प्रकारे सॉन्ग ऐकून घ्यायचं आहे आणि प्रॉपरली रित्या बीटला मार्क करायचं आहे। बीटला मार्क केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला पहिल्या फोटोवरती यायचं आहे। पहिल्या फोटोवरती आल्यानंतर एकदम सुरुवातीला इथे की फ्रेम ॲड करायची आहे। की फ्रेम ॲड केल्यानंतर फोटोच्या लास्टला एकदा की फ्रेम ॲड करायची आहे। नंतर मित्रांनो पहिल्या की फ्रेमवरती तुम्हाला येऊन जायचं आहे, जो काही फोटो असणार आहे त्याला तुम्हाला 2 बोटांनी या प्रकारे असं झूम करून घ्यायचं आहे। झूम केल्यानंतर या प्रकारे फोटोला आपल्या मुवमेंट क्रिएट होणार आहे। नंतर मित्रांनो फोटोला सिलेक्ट करायचं आहे, ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे, ते बघू शकता ॲडजस्ट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। जे काही सॅच्युरेशन तुम्हाला दिसतंय ते सॅच्युरेशन पूर्णपणे तुम्हाला मायनस करून घ्यायचं आहे या प्रकारे। तर मित्रांनो सॅच्युरेशन मायनस केल्यानंतर आता तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे। नंतर पुढे जो काही ट्रान्झिशनचा ऑप्शन दिसतो यावरती क्लिक करायचं आहे। पुल आउटचं जे काही ट्रान्झिशन आहे हे ट्रान्झिशन अप्लाय करून ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि इन ॲनिमेशनमधनं रॉक हॉरिझॉन्टलचं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन अप्लाय करून जे काही ड्युरेशन खाली दिसत्या ते 1.3 वरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो या प्रकारे झाल्यानंतर आता तुम्हाला पुढे यायचं आहे। नंतर ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो इथे तुम्हाला व्ह्यू अँड स्लाईडचा जो काही ऑप्शन तुम्हाला दिसतोय तर हे ॲनिमेशन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो या प्रकारे ॲनिमेशन अप्लाय केल्यानंतर आता पुढच्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करून घ्या आणि कॉम्बोवरती क्लिक करून स्ट्रेच अँड डिस्टॉर्टचा जो काही इथे ॲनिमेशन अप्लाय ते ॲनिमेशन अप्लाय करून घ्यायचं आहे आणि पुढे जो काही ट्रान्झिशनचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करून जे काही व्हाईट फ्लॅशचं ट्रान्झिशन आहे हे इथे ॲड करायचं आहे। या प्रकारे मित्रांनो ॲड केल्यानंतर आता इथून तुम्ही ओकेवरती क्लिक करून घ्या। नंतर पुढच्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। इन ॲनिमेशनमधनं झूम 1चं ॲनिमेशन अप्लाय करून ड्युरेशन तुम्हाला 1 सेकंडवरती सेट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि पुढच्या फोटोच्या ट्रान्झिशनवरती क्लिक करून इथे देखील तुम्हाला पुल आउटचं ट्रान्झिशन द्यायचं आहे। ओकेवरती क्लिक करायचं आहे, फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि स्विंग बॉटमचं ॲनिमेशन अप्लाय करून जी काही खाली ड्युरेशन दिसते ती तुम्हाला 1.4 वरती ठेवायचं आहे। ओके, आता मित्रांनो या लास्टचा जो काही फोटो आहे त्या फोटोच्या एकदम सुरुवातीला एक की फ्रेम ॲड करायची आहे, फोटोच्या सेंटरला एक की फ्रेम ॲड करायची आणि फोटोच्या लास्टला एकदा की फ्रेम ॲड करायची आहे। नंतर मित्रांनो सेंटरच्या की फ्रेमवरती येऊन फोटोला थोडंसं तुम्हाला झूम करायचं आहे। झूम केल्यानंतर एक वेगळा इफेक्ट तुमच्या फोटोवरती आलेला तुम्हाला दिसून येणार आहे। तर मित्रांनो या प्रकारे झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं बघू शकता, जे काही इफेक्ट्स आहेत ते अप्लाय करण्यासाठी तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे, इफेक्ट्सवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो जे तुम्हाला ट्रेंडिंगमध्येच हॅलो ब्लरचा जो काही इफेक्ट दिसतोय हा इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। ह्याची जी काही लेंथ असणार आहे ती मित्रांनो आपल्या पहिल्या बीटपर्यंत म्हणजे जिथे आपला पहिला कट आहे तिथेपर्यंत ठेवायची आहे। नंतर त्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे आणि ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओजवरती सेट करून घ्यायचं आहे। नंतर मित्रांनो पुढे जो काही फोटो आहे म्हणजे आपली पहिली स्प्लिट आहे तिथे तुम्हाला यायचं इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि ते तुम्हाला स्प्लिटचं जी काही कॅटेगरी बघायला मिळत्या त्या स्प्लिटच्या कॅटेगरीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। कॅटेगरी लोड झाल्यानंतर इथे मित्रांनो तुम्हाला मिरर 3 लेअरचा एक इफेक्ट बघायला भेटणार आहे, तो इफेक्ट इथे ॲड करून घ्यायचा आहे आणि ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर आहे ते पूर्णपणे मी 0 करून घेतलं। जे काही वर्टिकल आहे ते तुमच्या फोटोच्या हिशोबाप्रमाणे तुम्हाला सेट करायचं। तर प्रॉपरली त्या सेट करून घेतल्यानंतर आता मित्रांनो तुम्ही ओकेवरती क्लिक करा। आता पुढचा हा जो काही तुम्ही इफेक्ट बघताय तो इफेक्ट कुठे आहे तुम्हाला मी सांगतो। सर्वात अगोदर आपली जे काही फोटोचा स्प्लिट आहे त्या पोझिशनला तुम्हाला येऊन जायचं आहे, बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि ट्रेंडिंगच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथे फ्लिप्ड एक इफेक्ट बघायला भेटते, बघू शकता हा फ्लिप्ड। तर हा इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे। ह्याची जी काही ड्युरेशन असणार आहे ते आपल्या फोटोच्या स्प्लिटपर्यंत ठेवायचं आहे, म्हणजे पुढची आपली जी काही बीट आहे त्या पोझिशनपर्यंत तुम्हाला ठेवून घ्यायची आहे। नंतर जो काही पुढे आपण इथे पुढे म्हणजे एक इथे आपण मिरर 3 लेअरचा इफेक्ट ॲड केला
तोच इफेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. इथून तुम्हाला कॉपीचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करून ह्याची कॉपी घ्यायची आहे. आणि कॉपी घेतल्यानंतर आता मित्रांनो हा जो काही इफेक्ट आपण कॉपी केला आहे त्याला ड्रॅग करत तुम्हाला पुढे असं घेऊन यायचं आहे. ओके. आणि जे काही मित्रांनो पुढे आपली बीट असणार आहे बघू शकता 10 सेकंदवरती, तर ते बीट बरोबर हा मिरर 3 लेअरचा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. आणि मित्रांनो ह्याला देखील आपल्या बीटपर्यंत ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो या प्रकारे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला ते इथे बघू शकता हा जो काही झूम 1चा इफेक्ट आपला होतोय, म्हणजे तुम्हाला 13 सेकंदाच्या थोडंसं पुढे यायचं आहे, 14 सेकंदाच्या अलीकडं. तर इथे आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आणि इथे मित्रांनो ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला स्प्लिट फ्लिकरचा इफेक्ट बघायला भेटेल, किंवा इथे तुम्हाला नाईट क्लबची कॅटेगरी यावरती क्लिक केल्यानंतर इथे स्प्लिट फ्लिकरचा इफेक्ट बघायला भेटेल. तिथून इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आणि आता मित्रांनो या प्रकारे इफेक्ट्स ॲड केल्यानंतर एक नॉईस तुम्ही बघताय, म्हणजे जे काही ओव्हरले तुम्ही बघताय, ओव्हरले व्हिडिओसारखं डॉट म्हणजे पार्टिकल येत आहेत, तर ते ॲड करण्यासाठी सुरुवातीला यायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, ट्रेंडिंगची कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि इथे मित्रांनो नॉईसचा इफेक्ट तुम्हाला भेटेल. इथे आता मी तुम्हाला दाखवतो, इथे नॉईस 2चा इफेक्ट आहे. तर हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ह्याची ड्युरेशन तुम्हाला एकदम लास्टपर्यंत वाढवून घ्यायची आहे. तर मित्रांनो बघू शकता आता तुम्ही ज्या प्रकारे डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ क्रिएट झाला आहे. तर हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी सिम्पलीवरती शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.